ढाळेगाव येथील 4200 कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे नाही तर इतर कारणांमुळे. पशुसंवर्धन विभाग लातूर. अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील भागीरथी पोल्ट्री फार्म येथील 4205 कुक्कुट पक्षी 16 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान मेल्याने बर्ड फ्लू या आजाराचा लातूर जिल्ह्यातील उदगीर पाठोपाठ अहमदपूर तालुक्यात शिरकाव झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या व जिल्हा पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आल्याचे दिसून आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील सचिन अशोक गुळवे यांचा. मी सचिन अशोक गुळवे, पोल्ट्री फार्मचं नाव भागीरथी ॲग्रो. तर साधारणतः मी 15 वर्षापासून हा व्यवसाय सुरळीतपणे चालू आहे आणि 15 तारखेला 4500 पक्षी आले होते. तर संध्याकाळी थोडा लाईटीचा प्रॉब्लेम झाला होता आणि एका जागी पक्षी पण आले होते आणि त्या अनुषंगाने डॉक्टरला चौकशी केल्यानंतर ते थोडं डीप फ्रीज झालेले आहेत पण असं बोलले होते. मी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बी बोधनकर, जिल्हा परिषद लातूर. माझ्या समवेत सहाय्यक आयुक्त डॉक्टर शिवाजी क्षीरसागर, तालुका लघु पशु चिकित्सालय अहमदपूर व पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुये गेरोळे. काल जे मराठवाडा वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित झाली त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी अतिशय सक्षमपणे अलर्ट मोडवर येऊन प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिलेली आहे. भेट दिली असता 16 तारखेला सचिन गुळवे यांचे एकूण 4500 पक्षी आणलेले आहेत. 16 तारखेपासून आज अखेरपर्यंत जवळपास 4200 पक्षी हे मृत झालेले आहेत. प्रत्यक्ष पाहणी केली असता थंडी खूप प्रमाणात असल्यामुळे आणि लाईट. मागील 15 वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय आहे. त्यांच्याच शेतात कुक्कुटपालनाचे किमान 10,000 क्षमतेचे वातानुकूलित 2 शेड असून दिनांक 15 जानेवारी रोजी व्यंकटेश्वरा हॅचरीचे 4000 पक्षी आणले होते. हे पोल्ट्री फार्म ग्रामीण भागात असल्या कारणाने नेहमीच विजेचा लपंडाव चालत असतो आणि त्या दिवशी नेमकं तेच घडलं. दिनांक 16 जानेवारी रोजी रात्री 12 ते 2 या दरम्यान 2 तास वीज गेली आणि त्या दिवशी थंडीचं प्रमाणही अधिक असल्यामुळे हे सर्व पक्षी शेडमध्ये एका कोपऱ्यात एकत्र जमा झाले व एकमेकांवर चढून बसले. खालील पिल्ल्यांचा गुदमरून व भीतीने 16 जानेवारी रोजी 150 पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्या पाठोपाठ 18 जानेवारी रोजी 800 तर 18 जानेवारी रोजी 1000 पुढे 19 जानेवारी रोजी 200, 20 जानेवारी रोजी पुन्हा 200, 21 जानेवारी रोजी 50, 22 जानेवारी रोजी 1800 तर 23 जानेवारी रोजी 5 असे एकूण 4205 पक्ष्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज सदरील पोल्ट्री फार्मचे मालक सचिन गुळवे व पशुसंवर्धन विभागाने वर्तविलाय. मृत्यूचे प्रमाण असाधारण असल्याने सचिन गुळवे यांनी व्यंकटेश्वरा हॅचरीच्या अधिकारी यांना फोनद्वारे कळवले असता त्यांनी त्या मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याचे सांगितले असता सचिन गुळवे यांनी जमिनीत खोल खड्डा करून त्यात चुना इत्यादी साहित्य टाकून मृत पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली. आज दिनांक 23 रोजी पशुसंवर्धन विभागाची टीम घटनास्थळी हजर होऊन सदरील शेडची पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेऊन मृत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिले व त्याचबरोबर खाद्य नमुने हे तपासणीसाठी पाठवून दिले. या पथकात पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बी बोधनकर, सहाय्यक आयुक्त अहमदपूरचे डॉक्टर शिवाजी क्षीरसागर, पंचायत समिती अहमदपूरचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सुयोग येरोडे व पशुवैद्यकीय दवाखाना अंधेरी येथील डॉक्टर श्रीराम गायकवाड यांचा समावेश होता. त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन लातूरचे उपायुक्त डॉक्टर S.G. शिंदे यांनीही घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून खाद्य व मृत पक्ष्यांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.